नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आपण सध्या आहे डहाणू बीचवर आणि 20, 21, 22 मार्च रोजी डहाणू फेस्टिवल जो आहे तो होणार आहे। आणि या डहाणू फेस्टिवल बद्दल जे आहे आपण आपल्या डहाणूच्या नगराध्यक्ष श्री राजूदादा माची यांच्याकडनं जाणून घेणार। तर सर, ह्या फेस्टिवल बद्दल तुम्ही काय सांगतील? नमस्कार, मी या फेस्टिवलबद्दल पहिले तर तुम्हाला सांगेन की या 20, 21, 22 रोजी इथे डहाणू इथे फेस्टिवल होणार आहे। या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी इथे यावं आणि उपस्थित राहून याचा सगळा आनंद घेऊन आपले सांस्कृतिक कार्यक्रम आणि वॉटर स्पोर्ट्स आणि सगळेच इथल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। बरोबर। आता आपल्याबरोबर लायन्स क्लब तर्फे जे आहेत संजय पाटील दादा सुद्धा आहेत। तर दादा, आता इथे जे कार्यक्रम लोकांना डहाणू फेस्टिवल माहिती आहे, पण आता डहाणू फेस्टिवल मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ते सांगा जरा। डहाणू फेस्टिवलचं या वर्षीचं फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो फेस्टिवल आहे हा पूर्णपणे डहाणूतील कलाकारांना प्लॅटफॉर्म देण्याचा आयोजकांकडून आम्ही तो संधी दिलेली आहे की जास्तीत जास्त आपले जे ग्रामीण भागातील जे कलाकार आहेत त्यांना स्टेज देण्यासाठी आपण प्रयत्न केला। आणि यावर्षी या कार्यक्रमामध्ये शिवकालीन विविध प्रकारच्या हत्यारांची माहिती या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचप्रमाणे जुने पुराणे नाणे आहेत त्यांचा लाभ लोकांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे पॅरागाईड आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी डहाणूचे जे कलाकार आहेत त्यांच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांना समूहगीत स्पर्धा आहेत, काव्यगायन स्पर्धा आहेत, त्याचप्रमाणे नृत्य स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा जी 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा मॅरेथॉन स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। त्यामुळे बहुसंख्य डहाणूचा विविध प्रकारच्या कलाकारांना या ठिकाणी संधी मिळण्याचा प्रयत्न पूर्णपणे नगराध्यक्ष राजूबाई माची यांच्या माध्यमातून आयोजित केलेले आहेत। आणि यामध्ये नगराध्यक्ष राजूबाईंबरोबर लायन्स क्लब आणि रोटरी क्लब यांनी देखील सहभागी घेतलेला आहे। त्याच्यामुळे बहुसंख्य लोक या ठिकाणी या 20, 21 आणि 22 या कार्यक्रमात म्हणजे उद्यापासूनच हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। त्याचा फायदा घेण्यासाठी लोक आतुरतेने वाट बघत आहेत। अच्छा, अजून इथे मी ऐकले वॉटर स्पोर्ट्स पण होणार आहे। यावर्षी वॉटर स्पोर्ट्स बरोबर आपण कोस्टगार्डच्या माध्यमातून हेलिकॉप्टर शो पण आयोजित केलेला आहे, त्याचा सुद्धा लोकांना फायदा होणार। अच्छा, अजून बाईक रॅली पण होणार आहे। बाईक रॅली, त्याचप्रमाणे स्केटिंग अशा विविध प्रकारचे आपण आयोजित। बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला अजून काही जास्त पाहायचं असेल तर तुम्हाला जे आहे डहाणू येथील डहाणू फेस्टिवल पाहायला यायला लागणार आहे। आणि आपल्या या डहाणू फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी आपले सेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब पण येणार आहेत। त्यांच्यासोबत दुसरेही काही मोठे नेते येणार आहेत। तर आपण त्या रॅलीला सगळ्यांनी उपस्थित राहावं। धन्यवाद। आपल्या डहाणूच्या नगराध्यक्षांनी जे आहे सगळ्यांना जाहीर निमंत्रण दिलेले की या आणि या भव्य आणि दिव्य सोहळ्याचा साक्ष बना। आपल्या बरोबर विपुल दादा पण आहे। तर दादा, तुम्ही ह्या फेस्टिवल बद्दल काय म्हणतील? आपला फेस्टिवल जो आहे 20, 21 आणि 22 भव्य आणि दिव्य फेस्टिवल होणार आहे। जसं की आपण म्हटलंय की आपले नगराध्यक्ष आपल्या सोबत आहे आणि याच्या अगोदर सिरगाव या ठिकाणी देखील फेस्टिवल खूप जोराने साजरं केलं आहे। त्याच उत्सवाने आणि त्याच जोमाने या डहाणू फेस्टिवल ही देखील आपला साजरा केला जाणार आहे आणि त्याची खास तयारी देखील भव्य आणि दिव्य झालेली आहे। आणि यामध्ये तुम्हाला सगळीच ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये पॅराग्लाइड असेल, वॉटर स्पोर्ट असेल, हेलिकॉप्टर शो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन आहे, व्हेजिटेरियन फूड भेटणार आहे। आणि तुम्हाला जर या ठिकाणी काही वस्तू घ्यायची असेल तर विविध प्रकारचे आपले जे आदिवासी कलांचे जे साहित्य असेल किंवा जे बांबू याच्यामधून देखील जे बनतात तेही सगळं आपल्याला या स्टॉलमध्ये आपल्याला भेटणार आहे। म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला खाद्यपदार्थ, शॉपिंग, ऍक्टिव्हिटी सगळ्याच एकाच ठिकाणी भेटणार आहे। दिवस जे आहे डहाणू मध्ये तुम्ही येऊन राहिले तरी काही हरकत नाहीये, कारण भरपूर मोठा असा हा उत्सव होणार आहे। बरोबर आहे की नाही? बरोबर। म्हणजे तुम्ही जर आले ना तर तुम्हाला शॉपिंग, त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी आणि वेगवेगळे स्टेज शो देखील आणि आपले इंडियन आयडलचे जे मॅडम आहे सिंगर तेही सुद्धा या ठिकाणी येणार आहे। म्हणजे या ठिकाणी आदिवासी नृत्यही देखील आपल्याला भेटणार आहे। आणि आपले जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक साहेब हे देखील उद्या आपलं येणार आहे, उद्घाटनासाठी येणार आहे। तर सर्वांनी या फेस्टिवलमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सहभाग घ्यावा असे मी विनंती करतो सगळ्यांना।
तर पहा तुम्हाला दिसत असेल की आता जी आहे डहाणू फेस्टिवलची पूर्व तयारी चालू आहे. भरपूर मोठा असा हा फेस्टिवल होणार आहे आणि स्टॉल्स पण तुम्हाला पाहायला मिळतील की भरपूर मोठे असे स्टॉल्स लावलेले आहेत. बाकी सुद्धा आपल्याला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये जे आहे कोणत्या प्रकारे डहाणू फेस्टिवल होणार आहे, डहाणू फेस्टिवलमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे त्याबद्दल पूर्ण माहिती मी देणार आहे. तर बघा डहाणू फेस्टिवलमध्ये सनफ्लावर थीम सुद्धा ठेवलेली, असे सुंदर सुंदर सनफ्लावर्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. वरती बघा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सनफ्लावरचं. वेलकम टू डहाणू फेस्टिवल. वेलकम टू सनफ्लावर थीम पार्क डहाणू फेस्टिवल 2026. डहाणू फेस्टिवलची तयारी सुरू आहे आणि आपल्या बरोबर बघा या डहाणू फेस्टिवलचे जे हेड ऑफ व्हॉलेंटियर्स आहेत ते आहेत. काय नाव? वेदांत पाटील आणि भूमित पाटील. अच्छा, तुम्ही व्हॉलेंटियर्स म्हणजे काय करताय? आम्ही इकडचे जे स्टॉल अलोकेशन्स आहेत ते सगळं करतोय. बरोबर. त्याच्यानंतर जे स्टॉलचे जे ओनर्स आहेत त्यांचे जे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते आम्ही सगळे सॉल्व्ह करू. Okay. अजून म्हणजे जे स्टॉलचे जे मागचे जे इलेक्ट्रिकचं बोर्ड आहे वगैरे त्यांचे टेबल्स वगैरे ते सगळं आम्ही अच्छा, म्हणजे पूर्ण प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. बघा खूप मेहनत करतायत मुलं आपल्या डहाणू फेस्टिवलला यशस्वी बनवण्याकरता. थँक्यू. तर या आणि डहाणू फेस्टिवलच्या भव्य आणि दिव्य सोहळ्याला साक्ष बना. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.